बीड येथे औषध निरीक्षक पदावर काम करणाऱ्या मनोज पैठणे या अधिकाऱ्याने काल अंबेजोगाई शहर पोलीस स्टेशनला येऊन लेखी फिर्याद दिली। त्यानुसार पोलिसांनी 4 औषध निर्मात्यावर गुन्हा दाखल केला। आरोपित ज्यांची नावे आहेत त्यात कोल्हापूरचे सुरेश दत्तात्रय पाटील कोल्हापूर, मिहिर त्रिवेदी भिवंडी, द्विती सुमित त्रिवेदी सुरत, विजय शैलेंद्र चौधरी ठाणे, अज्ञात व्यक्ती व संस्थाविरुद्ध कलम 318(4), 336(3), 340(2), 278, 338, 3(5) भंग केला अशी तक्रार दिल्याने अंबेजोगाई शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। सदरील आरोपींना अटक होईल, जामिनी मिळेल। मात्र अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात बीड जिल्हाच नव्हे तर मराठवाडा तसेच मराठवाडा बाहेरील रुग्ण गोरगरीब उपचारासाठी येतात। सदरील औषध गोळ्याची तपासणी 2023 मध्ये सॅम्पल नेले होते, त्याचा अहवाल याला जवळपास 1 वर्ष लागले। किमान प्रत्येक 3 महिन्याला शासकीय रुग्णालयातील औषध व गोळ्यांच्या साठ्याची तपासणी होऊन त्याचा तात्काळ अहवाल आला तर गोरगरीब रुग्णाच्या जीवनाशी खेळ होणार नाही। अंबेजोगाई शहरात शासकीय रुग्णालयासह रुग्णालय परिसरात अनेक जेनरिक तसेच इतर खाजगी दुकानावरून गोरगरीब रुग्ण पैसे नगदी देऊन औषध गोळ्या खरेदी करतात। खाजगी औषध दुकानावरील औषध गोळ्यांची अन्न व औषध विभागाने तपासणी करायला हवी अशी जनतेतून मागणी होत आहे। रुग्णालयाचे डीन डॉक्टर धपाटे या प्रकरणात काय म्हणतात ते ऐका। अंबेजोगाईच्या SRPRचे डीन डॉक्टर धपाटे सर आपल्या सोबत आहेत। काल दिवसभर ज्या घटना घडल्या त्या संदर्भात या संस्थेची काय भूमिका आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। डीन डॉक्टर धपाटे सर नमस्कार। ॲक्च्युली आपल्याकडे निरनिराळ्या कंपनीकडून निरनिराळी औषधं शासनाकडनं किंवा लोकल लेवलला कोटेशन काढून आपण घेत असतो। हा जो प्रकार आहे तो जुना आहे, ॲक्च्युली 2023 मधला, मी जॉईन होण्यापूर्वीच आहे। परंतु या केसमध्ये जी प्रक्रिया आहे, FDAचं लायसन्स ज्यांच्याकडे आहे त्यांनाच शासन स्तरावर जी काही प्रक्रिया होते किंवा आपल्या स्तरावर जी काही प्रक्रिया होते टेंडरिंग किंवा कोटेशन, तर ज्यांच्याकडे FDAचं लायसन आहे त्यांनाच त्याच्यामध्ये सहभाग घेता येत असतो। तर या प्रक्रियेमधून जे काही आपल्याकडे औषधं एका कंपनीची आली होती, जवळपास 25,000 टॅबलेट विशाल एंटरप्राइजेसकडून आलेल्या होत्या, त्याबद्दल असं वरून काहीच कळत नाही आहे। पण मीनवाईल आमच्याकडे एक मेटॅनोझोल नावाचं ड्रग होतं, त्याच्यात एका वॉर्डमध्ये रिॲक्शन आली अशी कंप्लेंट आल्यामुळे आम्ही FDAला लिहिलं की बाबा असं आमच्या ह्याच्यामध्ये रिॲक्शन ह्या दुसऱ्या औषधाला येते। तर त्यामुळे FDAचे लोक आली होती, ते औषध त्यांनी घेतलं, त्याबरोबर बाकीचे 2-4 सॅम्पल तपासण्यासाठी त्यांनी घेऊन गेले। त्यामध्ये लक्षात आलं की हे ॲझिथ्रोमायसिन ह्याच्यामध्ये कंटेंट नाही आहे किंवा कमी आहे, निगेटिव्ह आहे। ते घटना कळल्यानंतर आम्ही त्या कंपनीला आता आमच्या लेवलला बॅन केलेलं आहे, त्याचं बिलं थांबवलेले आहेत आणि आपल्या लेवलवर आपण एक द्विस्तरीय सदस्यीय चौकशी स्थापित केलेली आहे। तर डिटेल त्याच्यामधून काय झालं, कसं घडलं, कुठून औषध आली, काय नाही, हे ते डिटेलमध्ये त्यामध्ये कळेल। सर, माझं एक मत होतं की अंबेजोगाईचं रुग्णालय हे फक्त अंबेजोगाई किंवा बीड जिल्हा नाही, मराठवाड्यामधून महाराष्ट्रामधून या ठिकाणी रुग्ण येतात। नेमकं आत्ता सध्या या कालच्या घटनेमुळं रुग्णांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली, त्या संदर्भात तुमचं अपील काय रुग्णांना? नाही, अशा घटना हे काय वारंवार घडत नाही आहेत, तसं भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही आहे। कारण ह्याच कंपनीचा तर माझ्याकडे जुना रिपोर्ट आहे, आता आपल्याला दाखवल्याप्रमाणे जानेवारी महिन्यामध्ये त्या कंपनीच्या ह्याच्यात औषध आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणून ॲनालिसिसचा रिपोर्ट आहे। हा असा रिपोर्ट आहे जानेवारीमधला, परंतु त्यांनी जे कलेक्शन आपल्याकडे केलं ऑगस्टमध्ये त्याच्यामध्ये निगेटिव्ह म्हणून आलेला आहे। म्हणजे त्या आपण जे फूड अँड ड्रग्सच्या हे सॅम्पल कधी नेलेलं? हे ऑगस्टमध्ये घेऊन गेले ना त्यांनी रिपोर्ट तब्बल 1 वर्षाच्या नंतर दिला। हां, मग त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच आपण त्याला बॅन केला होता। तर आता त्या ज्या गोळ्याच्या संदर्भात जे रिपोर्ट आलाय ते आपल्याकडे साठा आहे आपल्याकडे? नाही, आपल्याकडे 25,000च्या टॅबलेट आल्या होत्या, 25,000 टॅबलेट आल्या होत्या। त्यांनी महाराष्ट्रभर मला वाटतं किती 23 लाख काहीतरी FIR मध्ये दिलेलं आहे। आपल्याकडे हार्डली 2.5 लाखाचं ड्रग परचेस झालं होतं।
25,000 टॅबलेट आपल्याकडे लगेच संपतात ना. त्या एका पेशंटच्या नंतर दुसऱ्या कुठल्याही पेशंटची आपल्याकडे तक्रार नाही. नाही नाही नाही. आणि हे म्हणजे हे करू नका, आपण FDA ला आम्हीच कळवलं होतं दुसऱ्या ड्रगच्या रिएक्शनबद्दल, त्यावेळेस ही औषध तपासणीसाठी घेऊन गेले होते. मध्ये कोणी कोणत्याही नागरिकांनी घाबरून जाण्यासारखं काहीही नाही आहे. कारण हे FDAची जी कारवाई आहे ती निरनिराळ्या ठिकाणी रुटीनमध्ये केली जाते. मागे नागपूरला ते क्लॅव्हम आणि दुसऱ्या ड्रगबद्दल झालं होतं, आणि ज्या अशा कारवाई होत राहतात. त्यामुळे की जे काही सप्लाय करणारे औषध सप्लाय करणारे असतात त्यांच्यावर एक प्रकारचा चेक असतो. यापुढे अशा घटना घडणार नाहीत असं वाटतं. FDA कडनं तसं सांगण्यात येतं की होणार नाही यापुढे. म्हणजे वारंवार असं करत राहिले तर ते चेक केलं तर अशा घटना घडणार नाहीत अशी अपेक्षा आहे.